नमस्कार मंडळी. उन्हाळा चांगलाच तापायला लागलाय नाही का? आणि या वाढत्या गरमीमध्ये आपल्या शेतातल्या पिकांचं काय? त्यांचं संरक्षण कसं करायचं हा एक मोठाच प्रश्न आहे. तर काळजी करू नका. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या कडक उन्हापासून पिकांना वाचवण्यासाठी काय काय करता येईल हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न अगदी सगळ्यांनाच पडतो आणि याचं उत्तर आहे हो. वाढत्या उष्णतेमुळे पिकांची वाढ नक्कीच थांबू शकते. कसं? तर बघा, तापमानामुळे पिकांवर ताण येतो, त्यांची वाढ खुंटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन खूप वाढतं. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर आपण नक्कीच मात करू शकतो. चला बघूया ते कसं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी उष्णतेचं नेमकं आव्हान काय आहे ते समजून घेऊ. मग वरून म्हणजे पानांवरून फवारणी करून काय उपाय करता येतील ते पाहू. त्यानंतर मुळांपासून म्हणजे जमिनीतून काय करता येईल, जसं की ठिबक आणि आच्छादन. आणि शेवटी हे सगळं केल्याने आपल्याला नेमके काय फायदे होतात यावरही नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. उष्णतेचं आव्हान म्हणजे ही वाढती गरमी पिकांसाठी इतकी धोकादायक काय आणि त्याचा नेमका परिणाम काय होतो हे आधी नीट समजून घेऊ. पिकांवर उष्णतेचा ताण येतो हे ओळखायचं कसं? तर त्याची काही स्पष्ट लक्षणं आहेत. पानं आणि फळं अक्षरशः भाजल्यासारखी दिसतात. त्यावर चट्टे पडतात. पिकांची वाढच थांबते. रोप जसं आहे तसंच राहतं. झाडांना पाण्याची गरज खूप वाढते आणि थोडं जरी पाणी कमी पडलं की ती लगेच कोमेजून जातात, सुकायला लागतात. ही लक्षणं दिसली की समजायचं आता लगेच उपाय करायला हवेत. आता यामागचं विज्ञान थोडं समजून घेऊया. बाष्पीभवन किंवा ट्रान्स्पायरेशन हे म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर झाडं म्हणजे जिवंत पंप आहेत. ती मुळांवाटे पाणी खेचतात आणि पानांमधून वाफेच्या रूपात ते बाहेर टाकतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. पण प्रॉब्लेम कधी होतो? जेव्हा बाहेर ऊन खूप वाढतं तेव्हा हा पाण्याचा पंप इतक्या जोरात चालतो की झाडातलं आणि जमिनीतलं पाणी गरजेपेक्षा जास्त आणि खूप वेगाने कमी होतं. आणि हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरं, मग ह्या आव्हानाला सामोरं कसं जायचं? तर उपाय आहेत. पहिला उपाय आहे वरून, म्हणजे थेट पानांवर करायचा फवारणी. या फवारणीने आपण पानांना एक प्रकारे सनस्क्रीन लावल्यासारखं संरक्षण देऊ शकतो. हे कसं काम करतं? तर बघा, बाजारातनं सन प्रोटेक्शनसारखी खास पावडर मिळते. हिला बाष्परोधक पावडर म्हणतात. ही पाण्यात मिसळून पानांवर फवारली की पानांवर चक्क एक पांढरा पातळ थर तयार होतो. हा थर म्हणजे एक प्रकारचं कवचच. तो सूर्याची प्रखर किरणं पानांवर शोषली जाण्याऐवजी त्यांना आरशासारखं परत पाठवून देतो. आणि ह्याचा परिणाम काय होतो माहितीये? अविश्वसनीय. ह्या एका पांढऱ्या थरामुळे पानाच्या पृष्ठभागाचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा तब्बल 3 ते 4 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. विचार करा, किती मोठा फरक आहे हा. एक साधा उपाय आणि केवढा मोठा दिलासा पिकांना. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, तापमान कमी झालं म्हणजे काय? म्हणजे बाष्पीभवनाचा वेग आपोआप कमी झाला. पानांमधून उडून जाणारं पाणी जवळपास 25% कमी होतं. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर आपलं पीक कमी पाण्यात जास्त काळ तग धरू शकतं. पाण्याची किती मोठी बचत आहे ही. तर मग ही फवारणी करायची कशी? इथे 2 सोप्या पद्धती आहेत. बहुतेक सर्व पिकांसाठी 200 लिटर पाण्यात 1 ते 2 किलो सन प्रोटेक्शन पावडर मिसळून फवारा. पण जर खास ऊसासारख्या पिकांसाठी विचार करत असाल तर एक खास मिश्रण आहे. 1 किलो 1345, अर्धा लिटर होशी, अर्धा किलो सिलिकॉन, 1 किलो गूळ आणि 1 लिटर ताक. हे सगळं 200 लिटर पाण्यात मिसळून सकाळी लवकर फवारणी केली तर खूप चांगले परिणाम मिळतात. ओके, तर हे झालं पानांचं संरक्षण. पण झाडाचा खरा जीव तर त्याच्या मुळांमध्ये असतो, बरोबर? त्यामुळे फक्त वरून उपाय करून चालणार नाही. आता आपण जमिनीच्या खाली जाऊया, म्हणजे मुळांच्या पातळीवर काय करता येईल ते बघूया. ठिबक आणि आच्छादन हे 2 महत्त्वाचे उपाय. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जी फवारणी करतो तिचं लक्ष असतं पानं उष्णतेपासून वाचवणं, आणि जे ठिबक सिंचन आहे त्याचं लक्ष असतं मुळं, त्यांना ताकद देणं, पोषक तत्व देणं. म्हणजे एक प्रकारे एक उपाय बाहेरून संरक्षण करतो तर दुसरा आतून ताकद देतो. आणि जेव्हा हे दोन्ही उपाय एकत्र वापरले जातात तेव्हा परिणाम सर्वोत्तम मिळतो. तर मुळांना ताकद देण्यासाठी एक जबरदस्त फॉर्म्युला आहे, एक 3 डोसचा प्लॅन. यामुळे पिकं कडक उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात. काय करायचंय? तर दर 10 दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनामधून 3 वेगवेगळे डोस द्यायचे आहेत.
आणि एक महत्वाची गोष्ट, हे डोस फक्त आणि फक्त संध्याकाळच्या वेळेस द्यायचे आहेत. तर हे आहेत ते 3 डोस. बघा, पहिला डोस आहे फेरस सल्फेटचा, दुसरा 10 दिवसांनी झिंक सल्फेटचा आणि तिसरा त्यानंतर 10 दिवसांनी मॅग्नेशियम सल्फेटचा. या तिन्हीमध्ये अमोनियम सल्फेट, गूळ आणि दूध हे कॉमन घटक आहेत. या मिश्रणामुळे काय होतं, तर पिकांना जी सगळी गरजेची सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ती थेट मुळांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे पिकं एकदम टवटवीत राहतात. आणि एक गोष्ट जी अजिबात विसरून चालणार नाही ती म्हणजे आच्छादन, मल्चिंग. हे वाक्य बघा. आच्छादनाशिवाय उष्णतेच्या लाटांशी लढणं खूप अवघड आहे आणि हे 100% खरं आहे. जमिनीवर पालापाचोळा किंवा उसाच्या पाचटाचा थर दिला तर जमिनीतील ओलावा टिकून राहतो, जमीन थंड राहते आणि मुळांना थेट उन्हाचा चटका बसत नाही. खरं सांगायचं तर या एका उपायाशिवाय उन्हाळ्याशी लढणं खूपच कठीण आहे. चला, आपण फवारणी पाहिली, ठिबक पाहिलं, आच्छादन पाहिलं. पण हे सगळं केल्याने नेमकं काय साध्य होतं? फक्त उष्णतेपासून संरक्षण मिळतं की अजूनही काही फायदे आहेत? आता आपण तेच पाहणार आहोत की ह्या सगळ्या उपायांचे एकत्रित फायदे काय आहेत. फक्त उष्णतेपासून बचाव नाही, फायदे त्यापेक्षा खूप जास्त आहेत. बघा, यामुळे मावा आणि पांढऱ्या माशीसारख्या किडींचा त्रास कमी होतो, बुरशीजन्य रोगांचा धोका टळतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुले आणि फळांची गळती थांबते, झाडाची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची ताकद वाढते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते, पानं मोठी होतात. इतकंच नाही तर फळांना रंग आणि चकाकी पण मस्त येते. म्हणजे थोडक्यात काय, तर पिकाचं संपूर्ण आरोग्यच सुधारतं. तर मग या सगळ्या माहितीनंतर आता एकच प्रश्न उरतो आणि तो प्रत्येकाने स्वतःच्या शेताच्या संदर्भात विचारला पाहिजे. तो म्हणजे माझ्या शेतासाठी, माझ्या पिकासाठी या सगळ्या उपायांचं सर्वोत्तम मिश्रण कोणतं असेल? कोणती फवारणी करायची, ठिबकमधून काय द्यायचं, आच्छादन कसं करायचं, याचं योग्य नियोजन करणं हेच खरं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक शेत वेगळं आहे आणि यावर विचार करणं हेच यशस्वी शेतीकडचं पहिलं पाऊल आहे.